नमो नमः. मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी. संस्कृत ग्रामर ट्रेनिंग व्हिडिओजमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते. नाउन प्रोनाउन सिरीज किंवा शब्दविचार या अंतर्गत व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण शब्द म्हणजे काय, शब्दांचे प्रकार किती आणि कोणते हे समजावून घेतले. आता या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण विकारी शब्दांविषयीची सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. ज्या शब्दांच्या रूपांमध्ये परिवर्तन होते त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. हे आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये बघितलेलेच आहे. आता हे विकारी शब्द 4 प्रकारचे असतात. 1 संज्ञा, 2 सर्वनाम, 3 विशेषण आणि 4 क्रियापद. आता यातील एक एक घटक आपण सविस्तर समजावून घेऊ. प्रथम बघूयात संज्ञा. संज्ञा म्हणजे नाव. संज्ञा हा एक सांकेतिक म्हणजेच मानीव प्रकार. व्यवहारात वापरात असलेल्या वस्तूंना विशिष्ट नाव दिले जाते, त्यालाच संज्ञा असे म्हणतात. संज्ञाकरणामुळे एकच भाषा जाणणाऱ्यांच्या बाबतीत एखाद्या वस्तूचे नाव उच्चारताच त्या शब्दाविषयीची समान संकल्पना सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहते. संज्ञा केल्यामुळे रोजच्या व्यवहारात गोंधळही कमी होण्यास मदत होते. म्हणजेच अर्थपूर्ण शब्दांनाच संज्ञा असे पारिभाषिक नाव आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. शब्दविचार या अंतर्गत स्वरांत शब्द आणि व्यंजनांत शब्द अशा 2 संज्ञा प्रकारांचा विचार आपण करणार आहोत. स्वरांत शब्द म्हणजे स्वर अंती म्हणजे शेवटी असलेले शब्द होय. उदाहरणार्थ देव या शब्दाची फोड केली असता अ हा स्वर शेवटी येतो आणि म्हणून हा अकारांत पुल्लिंगी स्वरांत शब्द आहे. अल्फाबेट सिरीज मध्ये व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण या स्वरांत शब्दांविषयीचे सविस्तर विवेचन अभ्यासलेलेच आहे. आणि संज्ञेचा जो दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे व्यंजनांत शब्द. व्यंजन शेवटी येणाऱ्या शब्दांना व्यंजनांत शब्द असे म्हणतात. जसे मरुत, येथे त हे व्यंजन शेवटी आलेले आहे म्हणून हा तकारांत व्यंजनांत शब्द आहे. व्यंजन म्हणजे काय, व्यंजनांचे वर्गीकरण कसे होते हे सगळे आपण अल्फाबेट सिरीज मध्ये व्हिडिओ नंबर 4 आणि 5 यामध्ये सविस्तर बघितलेले आहे. विकारी शब्दातील संज्ञा या पहिल्या प्रकाराविषयी जाणून घेतल्यानंतर आता आपण बघणार आहोत तो विकारी शब्दांचा दुसरा प्रकार म्हणजे सर्वनाम त्याविषयी. नामांच्या ऐवजी जी वापरली जातात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम हा दशरथाचा मुलगा आहे. रामाची पत्नी सीता आहे. रामाचा बंधू लक्ष्मण आहे. अशा स्वरूपाच्या उतार्यात जिथे एकाच व्यक्तीविषयीची माहिती द्यावयाची असते तिथे नामांच्या ऐवजी सर्वनामांचा वापर होतो. जसे राम हा दशरथाचा मुलगा आहे. रामाची पत्नी सीता आहे. येथे परत राम हाच शब्द आलेला आहे कारण राम या एकाच व्यक्तीविषयीची ही माहिती आहे. म्हणून या दुसऱ्या वाक्यामध्ये आपण रामाची या ऐवजी त्याची पत्नी सीता आहे असे म्हणू शकतो. तसेच रामाचा बंधू लक्ष्मण आहे या ऐवजी त्याचा बंधू लक्ष्मण आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच सर्वनामांच्या वापरामुळे पुनरावृत्तीचा दोष टळतो आणि वाक्यरचनेत सुटसुटीतपणा येतो. म्हणूनच सर्वनामांचा वापर वाक्यरचनेत केला जातो. या सर्वनामांचे प्रमुख 6 भेद होतात. ते कोणते ते आता बघूयात. सर्वनामांचा पहिला भेद आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. यालाच इंग्रजीत फर्स्ट पर्सन प्रोनाउन असेही म्हणतात. जेव्हा मी स्वतःविषयी काही बोलत असते किंवा सांगत असते किंवा लिहित असते तेव्हा सारखा स्वतःच्या नावाचा उल्लेख करण्याऐवजी मी, मला, माझे अशी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम वापरते. किंवा मी इतरांसमवेत ज्या क्रियांमध्ये सहभागी असते
दुसऱ्यांसोबत मिळून मिसळून जेव्हा मी एखादी क्रिया करते तेव्हा आम्ही, आमचे अशा स्वरूपाची प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मी वापरते. म्हणजेच जेव्हा स्वतःबद्दल माहिती द्यावयाची असते तेव्हा प्रथम पुरुषवाचक सर्वनामांचा वापर केला जातो किंवा त्यालाच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. संस्कृतमध्ये अस्मद हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता सर्वनामांच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळूयात, तो म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम अर्थात सेकंड पर्सन प्रोनाउन यू. जेव्हा आपण आपल्या समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीविषयी बोलत असतो तेव्हा सारखे तिचे नाव घेण्याऐवजी तू, तुला, तुझे, तुम्ही, तुमचे अशा स्वरूपाची द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आपण वापरत असतो. समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या नावाऐवजी जी वापरली जातात त्यांनाच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. संस्कृतमध्ये युष्मद हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम यांचे एक वैशिष्ट्य असे सांगता येईल की कोणत्याही भाषेमध्ये ह्यांच्यामध्ये लिंगभेद दिसून येत नाही. मुलगा असो, मुलगी असो, मी, तू या सर्वनामांचा वापर एकमेकांसाठी करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून प्रथम पुरुषवाचक सर्वनाम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम यांच्यामध्ये लिंगभेद नाही. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूपे सारखीच असतात हे आपल्या लक्षात येईल. आता आपण सर्वनामाच्या तिसऱ्या प्रकाराकडे वळूयात. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम किंवा थर्ड पर्सन प्रोनाउन. जेव्हा आपण मी व तू व्यतिरिक्त म्हणजेच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम व्यतिरिक्त तिसऱ्याच समोर उपस्थित नसलेल्या व्यक्तींविषयी बोलत असतो तेव्हा त्यांच्या नामांच्या ऐवजी ज्या सर्वनामांच्या रूपांचा वापर केला जातो त्यालाच तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तृतीय पुरुषवाचक सर्वनामांमध्ये लिंगभेद दिसून येतो. म्हणून पुल्लिंगात तो, स्त्रीलिंगात ती, तर नपुंसकलिंगात ते अशी त्यांची भिन्न भिन्न रूप प्रचारात आहेत. संस्कृतमध्ये तद हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून ओळखले जाते. आता चौथा प्रकार म्हणजे दर्शक सर्वनाम. जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी आपण ज्या रूपांचा वापर करतो त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. यालाच इंग्रजीत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असेही म्हणतात. हा, ही, हे किंवा जो, जी, जे या अर्थाने ही दर्शक सर्वनामे आपण मराठीतही वापरतो. संस्कृतमध्ये एतद, यद आणि इदम ही दर्शक सर्वनाम म्हणून ओळखली जातात. सर्वनामांचा पुढचा प्रकार म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. एखाद्या नामाविषयी प्रश्न विचारण्यासाठी ज्या रूपांचा वापर करून प्रश्न विचारले जातात त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. मराठी किंवा इंग्रजी या भाषांमध्ये प्रश्नार्थक सर्वनामांमध्ये लिंगभेद दिसून येत नाही. जसे पुल्लिंगात कोण आहे तो किंवा स्त्रीलिंगात कोण आहे ती असे प्रश्न विचारताना कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम मात्र तसेच राहते. त्याच्या रूपात दोन्ही ठिकाणी काही बदल झाला नाही असे आपल्या लक्षात येते. परंतु हेच संस्कृतमध्ये करताना कः अस्ति रामः, का अस्ति सीता, किम अस्ति तत् असे कः, का आणि किम लिंगभेद प्रश्नार्थक सर्वनामात झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून पुल्लिंगी, स्त्रीलिंग व नपुंसकलिंगात प्रश्नार्थक सर्वनामांची रूपे ही वेगवेगळी असतात. किम हे प्रश्नार्थक सर्वनाम संस्कृतमध्ये वापरले जाते. आता आपण सर्वनाम प्रकारातील शेवटच्या प्रकाराचा विचार करणार आहोत आणि ते म्हणजे आदरार्थी सर्वनाम. आदर दर्शवण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग केला जातो. वयाने, मानाने एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यापेक्षा मोठी असते तेव्हा तिच्या नामाच्या ऐवजी तू, तो असे न वापरता आदर दर्शवण्यासाठी भवत या सर्वनामाचा वापर केला जातो. यालाच सार्वनामिक विशेषण असेही म्हणतात. ह्या सर्वनाम प्रकारांच्या रूपांमध्ये बदल होत असल्यामुळे सर्वनाम
हा विकारी शब्दांच्या अंतर्गत येतो। या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण विकारी शब्दांच्या प्रकारांमधील संज्ञा आणि सर्वनाम या 2 प्रकारांविषयीची माहिती घेतली। आता व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण उर्वरित जे 2 प्रकार ते म्हणजे विशेषण व क्रियापदे या विकारी शब्दांचा विचार करणार आहोत। आपणास आमचे व्हिडिओ कसे वाटले याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही निश्चितच उत्सुक आहोत। तेव्हा आपण sanskrit.coach@gmail.com यावर आम्हास जरूर संपर्क करा। आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्हास निश्चितच आवडेल। आणि हो, जर आमचे व्हिडिओज आपणास उपयुक्त वाटत असतील आणि आवडले असतील तर आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका sanskrit.coach वर। तर पुन्हा भेटूयात व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये। तोपर्यंत धन्यवाद। पुनर्मिलामः।